न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। निमगाव, टेंबी, देवगाव, वाघापूर नंतर संगमनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या खराडी गावामध्ये सकाळी बिबट्याने वाघ यांच्या 4 गायींवर हल्ला केलाय। त्यामध्ये 4 गायी जखमी झाल्या। संगमनेर तालुक्यामध्ये वाढता बिबट्यांचा संचार, वन विभागाचा ढिसाळ कारभार यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलाय। अशीच घटना संगमनेर तालुक्यातील खराडी गावामध्ये घडली। वाघ यांच्या गोठ्यावर सकाळी बिबट्याने हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये त्यांच्या 4 गायी जखमी झाल्या। ही बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी सदर ठिकाणी मोठी गर्दी केली। वन विभागाचे कर्मचारी आणि खराडी गावचे दक्ष नागरिक राजू काटेकर, युवराज वाघ, कैलास वाघ, सूरज वाघ, शुभम थोरात आदी खराडी गावच्या ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने बिबट्याला समेश परबत यांच्या वस्तीवर सकाळी 8च्या सुमारास जेरबंद करण्यात आलाय। ग्रामीण भागात बिबट्याचा वावर आहे, पण आता शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा बिबट्याचे दिसणे आणि हल्ले करणे सुरू झालंय। वन विभागाने एवढे बिबटे जेरबंद केले, मात्र अजूनही त्यांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही। त्यामुळे नेमके पकडलेले बिबटे हे कुठे सोडण्यात आले याचा खुलासा व्हावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे। यापूर्वीच जर हा बिबट्या जेरबंद झाला असता तर पशुधन वाया गेलं नसतं। मग प्रत्येक बिबट्या पकडताना किंमत आम्हीच मोजायची का, असे प्रश्न परिसरातील शेतकरी नागरिक विचारत आहेत। इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असा प्रकार तर सुरू नाही ना, अशी शंका खराडी, देवगाव, वाघापूर, रायते, निमगाव, टेंबी ग्रामस्थांना वाटू लागली आहे। बिबट्यांचा लवकर बंदोबस्त व्हावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून देण्यात आलाय। न्यूज सुपर वन साठी दिनेश बांगर, संगमनेर।